दिवस होता 5 मार्च 1666। या दिवशी कुलदैवत तुळजाभवानी आणि मातोश्री आई जिजाबाई यांचा आशीर्वाद घेऊन राजगडाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या प्रवासास सुरुवात केली। सोबत होते राजपुत्र संभाजीराजे, 5 वरिष्ठ अधिकारी, 100 इतर नोकर चाकर व 250 घोडेस्वार। महाराजांचा सरंजाम मोठा आकर्षक व वैभवशाली होता। स्वतः महाराज व त्यांचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत सुशोभित अशा पालख्यातून प्रवास करत होते। त्यांच्यापुढे सोन्या चांदीचे साज घातलेल्या घोड्यावर स्वार झालेले घोडेस्वार शिस्तीने चालत होते। सर्वात पुढे महाराजांचे सुवर्णांकित भगवे निशाण एका मोठ्या हत्तीवर होते। महाराजांच्या स्वारीमागून 2 हत्तींनी डौलाने जात होत्या। खुद्द महाराजांच्या पालखीचे छत चांदीचे व खांब सोन्याचे होते। ही सर्व माहिती जयसिंगाचा पुत्र रामसिंह यांनी दिलेली आहे। हा सगळा लवाजमा निघाला कुठे? आग्र्याला। कशासाठी? 22 सुभ्यांचं औरंगजेबाचं साम्राज्य, औरंगजेबाचा वाढदिवस, आग्र्याची राजधानी आणि 6-7 हजार मनसबदार राजे रजवाडे यांच्या समोर भर दरबारात एक मनुष्य येतो आणि औरंगजेबाकडे पाठ फिरवून निघून जात असताना तो बोलतो की हा अपमान मला सहन होणार नाही। हे चित्र इतकं दणदणीत आहे, इतकं रोमांचकारी आहे की मराठ्यांच्याच इतिहासामध्ये काय, भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे। यालाच स्वाभिमान म्हणतात। हे वाक्य लिहिलेलं आहे सेतू माधवराव पगडी यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काढलेले हे त्यांचे गौरवोद्गार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली। संकट पहिलं होतं ते म्हणजेच की त्यांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य, अतोनात संकटातून निर्माण केलेलं हे स्वराज्य। त्यांचं हे स्वराज्य निर्मितीचं कार्य म्हणजे मोघल, आदिलशाही, निजामशाही या सर्व सत्तांना बंडखोरीचं स्वराज्य वाटत होतं। कारण एक सामान्य सरदाराचा पोरगा अशा प्रकारची बंडखोरी करतो काय आणि राज्य निर्माण करतो काय? त्यामुळे त्याला वेळेवर वठणीवर आणलं पाहिजे, नाहीतर अशा प्रकारचे अनेक राज्य निर्माण होतील अशी भीती या राज्यकर्त्यांना वाटणं साहजिकच होतं। आणि त्यातूनच निर्माण झालं ते म्हणजे मोघल आणि स्वराज्याचं वैर। ते बराच काळ टिकलं। आता आग्र्यासारख्या ठिकाणी जाणं म्हणजे मृत्यूला अलंकार देण्यासारखे प्रकार होता। का बरं शिवाजी महाराजांनी ही गोष्ट केली? कारण या अगोदर सुद्धा अफजल खान प्रसंग, जयसिंहाची स्वारी, शाहिस्तेखानाची स्वारी, सिद्दी जोहरचा वेढा अशा अनेक संकटातून शिवाजी महाराज निसटले होते। आणि आता तरी खुद्द आग्र्याला म्हणजेच मोघलांच्या राजधानीत जायचं होतं। तरीही छत्रपती शिवाजी महाराज त्यासाठी तयार झाले। का बरं तयार झाले? त्यासाठी कारणीभूत होता एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व, ते म्हणजे मिर्झाराजे जयसिंह। सुप्रसिद्ध असा पुरंदरच्या तहामध्ये एक अट ठरलेली होती, ती म्हणजे आग्रा या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाची भेट घ्यावी आणि त्या भेटीची सर्व जबाबदारी मिर्झाराजा जयसिंह यांनी घ्यावी। यात मिर्झाराजा जयसिंहाचा एक हेतू होता, तो असा की जयसिंहानं औरंगजेबांना जी लिहिलेली पत्र होती त्या पत्रातील सर जदुनाथ सरकारांनी एक मत मांडलेलं आहे। त्यात ते म्हणतात की जयसिंह औरंगजेबाला असं लिहितात की आदिलशहा व कुतुबशहा यांचे आता आपल्या विरुद्ध संगनमत झालं आहे आणि त्यामुळं या दोघांना जाऊन जर शिवाजी महाराज मिळाले तर दक्षिणेमधील त्यांचं प्राबल्य वाढेल आणि अशा वेळेला जर शिवाजीचं मन वळवून आपण त्यास दर्शनास उत्तरेकडे जर पाठवलं तर आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी ते जाऊन मिळणार नाहीत आणि त्यामुळं आदिलशहा आणि कुतुबशहा यांचा पाडाव करणं सहज शक्य होईल। ही एक शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठवण्याविषयीची जयसिंहाची ही एक युक्ती होती। त्याचबरोबर दक्षिणेची सुभेदारी मिळवण्याचा ही शिवाजी महाराजांचा एक हेतू होता। जयसिंहानं जेव्हा महाराजांना आग्रा भेटीची विनंती केली तेव्हा महाराज म्हणाले, सभासद बखरीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की बादशहांनी आपणास दक्षिणेची सुभेदारी द्यावी, आपण बादशहासाठी आदिलशाही व कुतुबशाही जिंकून देतो। जयसिंहाने हे कबूलही केलं, परंतु बादशहाने ते कबूल करण्यासाठी त्यांसाठी प्रत्यक्ष भेट घेणं आवश्यक होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराज आग्र्यासाठी निघाले। तर जदुनाथ सरकार आणि
गोस सरदेसाई यांनी मांडलेल्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धींचा जंजिरा प्राप्त करण्याची इच्छा होती आणि सिद्धी हे औरंगजेबाच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे औरंगजेबाने सांगितले तर सिद्धी जंजिरा ही शिवाजी महाराजांच्या स्वाधीन करतील अशी एक आशा शिवाजी महाराजांना वाटत होती. त्या आशेपोटीच शिवाजी महाराज कदाचित आग्रा या ठिकाणी औरंगजेबाच्या भेटीसाठी तयार झाले असावेत. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचे एक महत्त्वाचं उद्देश होतं ते म्हणजे बादशहाच्या दरबाराचं निरीक्षण करणं. कारण मोघलांची सत्ता ही सतत वाढत असणारी सत्ता होती. बाबरानं तिची स्थापना केली, मात्र संपूर्ण उत्तर हिंदुस्थान आपल्या ताब्यामध्ये आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या बादशहाने केलेलं होतं आणि त्यामुळं बादशहांची उत्तरेतील स्थिती आहे तरी कशी, त्यांची राजकीय लष्करी परिस्थिती कशी आहे, त्यांचा दरबार कशा प्रकारे भरला जातो आणि त्याचबरोबर उत्तर भारताचा मुलूक सुद्धा कसा आहे हे पाहणं सुद्धा शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. शिवचरित्रकार कृष्णराव अर्जुन केळुस्कर लिहितात, महाराज म्हणाले, आमच्या पूर्वजांनी उत्तर देशी राज्य केली. त्या जगाचे आम्हास अवलोकन घडेल व भागीरथी म्हणजेच गंगा यमुना आदी करून महातीर्थाचे दर्शन घडेल. जयसिंहाने आश्वासन दिले आहे व आपणास अनुकूल असा तहनामा बादशहाकडून ठरून आला आहे, तेव्हा आता भीतीचे कारण नाही. आणि शेवटचं म्हणजे आग्र्यास जाणं अपरिहार्यच होतं, कारण पुरंदरच्या तहानं महाराजांनी आपल्या ताब्यातील 4 लाख होणाचा उत्पन्नाचा मुलूक मोघलांना दिला होता. त्याचबरोबर 23 किल्लेही मोघलांना दिलेले होते आणि यातील 1 लाख होणाचा मुलूक जर परत मिळायचा असेल तर शिवाजी महाराजांना बादशहाची भेट घेणं अत्यंत आवश्यक होतं. तसेच जर आग्र्यास जावे तर जयसिंहाची आणि बादशहाची गैरमर्जी म्हणजे मिळणारा मुलूकही प्राप्त होणार नाही आणि जावे तर कपटी बादशाह कवा देवा देईल ते सांगता येणार नाही. अशी विचित्र परिस्थितीत महाराज अडकले होते आणि ही कोंडी फोडण्यासाठीच त्यांनी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला. मिर्झा राजा जयसिंहाचा छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठवण्याचा आणखी एक उदात्त हेतू असा याविषयी इतिहासकार सरदेसाई लिहितात की मोगल बादशाह आणि दक्षिणेचा सेनानी यांच्यामध्ये जर प्रत्यक्ष भेट घडवून आली तर दीर्घकालीन शांतता घडून येण्याची दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पाऊल होतं. कारण अशा अनेक भेटीतून अकबरानं सुद्धा अनेक राजपूत राजांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. कदाचित औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यामध्येही अशाच प्रकारचे सलोख्याचे संबंध निर्माण होतील. मात्र जयसिंहाचा हा हेतूच चुकला आणि शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैदीत पडावे लागले. मात्र तरीही जयसिंहानं शिवाजी महाराजांच्या जीविताची पूर्णपणे हमी घेतलेली होती आणि त्यातूनच रामसिंह हा त्याचा मुलगा शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी होता. पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या बुद्धिचातुर्यानं आपली सुटका आग्र्याहून करून घेतली. त्यांच्या बुद्धिचातुर्याला मानाचा मुजरा.